नमस्कार मैत्रिणींनो, मी रुचिरा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. कधी कधी वेळ थांबून बसतो आणि मन मागे वळून त्या जुन्या क्षणांकडे धावत जातं. साधारण 17 वर्षापूर्वींचा हा प्रवास, एक छोटंसं गाव रांजणगाव सांडस आणि आम्ही शहरातून आलेल्या वेड्या मुली. त्या दिवसांचे हे फोटो आहेत. जरा जुने झालेत, पण त्यांच्यातलं प्रेम, ती मज्जा अजूनही तितकीच ताजी आहे. मी माझ्या मैत्रिणींसोबत मामाच्या गावाला गेले होते आणि गेल्या गेल्या माझ्या आजीने आमच्या सगळ्यांना छान असा चहा करून दिला. माझी आजी आता या जगामध्ये नाहीये, पण खरंच तिच्या आठवणी खूप छान आहेत. आता नात पुण्यावरून मैत्रिणींसोबत गावी आली म्हटल्यावर आजीने लगेच मामींना पोहे करायला सांगितले. मामी मस्त गरम असे पोहे करत होत्या. तोपर्यंत मी माझ्या मैत्रिणींसोबत गोठ्यात बसले. तिथे एक छोटंसं वासरू होतं. त्या वासरूसोबत आम्ही काही फोटोज काढले. आता ही जी माझी मैत्रीण आहे, हिला अजिबात गाव नाहीये, कारण हिचे मामा मुंबईमध्ये असतात. त्यामुळे तिच्यासाठी हे सगळं नवीन होतं आणि ती खूप आनंद घेत होती या क्षणांचा. आम्ही प्रत्येकजण त्या वासरूसोबत आळीपाळीने फोटो काढत होतो. त्यानंतर थोड्याच वेळात मामींनी मस्त असे पोहे केले होते, ज्यावर छान असं खोबरं किसून टाकलं होतं, लिंबाची फोड होती. ते मस्त पोहे आम्ही खाऊन घेतले. खूप मज्जा आली होती. पोहे खाऊन झाल्यावरती मी माझ्या मैत्रिणींना मामाचं शेत दाखवण्यासाठी घेऊन गेले होते, कारण मामा आमच्यासाठी मटण आणायला गेला होता आणि मामी मस्तपैकी मटणाचा स्वयंपाक करणार होता. तोपर्यंत आम्ही रानात खूप टाइमपास केला. इथे एक झाड होतं. हे झाड अजूनही तसंच आहे. हे 17 वर्षापूर्वीचं झाड आहे आणि इथे अगदी माझ्या मैत्रिणी इतक्या वेड्यासारख्या वागू लागल्या, कारण त्यांनी हा निसर्ग कधीच पाहिला नव्हता. आम्ही प्रत्येकजण या झाडावरती चढायचो आणि फोटो काढायचो. खरंच खूप गंमत वाटत होती. वय साधारण आमचं 19 वर्ष असावं. आता या गोष्टीला 17 वर्ष झाली आहेत. ही माझी मैत्रीण रश्मी, जी माझ्यासोबत आहे. त्यानंतर ही माझी मैत्रीण अर्चना. या सगळ्यांची लग्न झाले आहे. ही माझी मैत्रीण प्रियांका, ही आमच्या शेजारीच राहायची. आणि इथे आम्ही दोघी जणी सहज रानात बसून छान असे फोटो काढले होते. हे झाड का कुणास ठाऊक, आम्हाला आहे ना इथून जावंसंच वाटत नव्हतं. सतत या झाडावर बसून मस्ती घालावीशी वाटत होती. पण तरी सुद्धा आमच्या फोटोंचा टाइमपास चालू होता. अगदी असं वेड्यासारखं आम्ही या निसर्गाचा आनंद घेत होतो, मस्ती घालत होतो. अगदी शाळेतल्या मुली कशा शाळेत असताना मस्ती घालतात, एकमेकांना त्रास देतात, तसंच आम्ही काहीसं वागत होतो. पण हा निसर्ग खरंच इतका छान होता. आता हे नेमकं शेत कशाचं हे मी नाही सांगू शकत. कदाचित मक्याचं असावं. परंतु आता या फोटोमध्ये तुम्ही बघताय, की नेहमी शांत बसलेल्या मुलींनाच नेहमी शेंडा लावून फोटो काढले जातात. हे आहे हे काय घासाचं सुरू रान. झालं? आता इथे हा आम्ही हे वरचं बघ. थोडंसं असं शूटिंग केलं होतं हे नाच डान्ससाठी. नाच आहे. तुम्ही नक्की बघा. दे रे. इथे आम्ही एक हे छोटासा सगळ्यांनी डान्स एक्सचेंज केला, करून जणू काय घ्यायचं हा. आम्ही हे इथे तू एखाद्या मायामध्ये मूव्हीचं दे इथे. शूटिंगच करत आहोत. तुमचंही गाव माझ्या मामासारखं सुंदर असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. या सगळ्या जणींमध्ये नेमकी रुचिरा कोण हे कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि जर तुम्हाला माझा डान्स अरे आवडला असेल गाणं तर म्हणा. लाईक आणि शेअर करा. हे गाणं कसं लावलं? आता या 17 वर्षांपूर्वी आमच्या कोणाकडेच असे अँड्रॉइड मोबाईल नव्हते, ज्यामध्ये आम्ही फोटोज किंवा व्हिडिओज काढू शकू. त्यावेळी अगदी साधे मोबाईल होते आमच्याकडे, जे अगदी कॉलिंगसाठी आणि टेक्स्ट मेसेजेससाठी वापरले जायचे. आणि हे जे व्हिडिओज आणि फोटोज आहेत ते मी माझ्या मैत्रिणीच्या डिजिटल कॅमेरामध्ये काढले होते. हा व्हिडिओ आम्ही सहजच असा टाइमपास म्हणून केला, कारण खरंच खूप असं मोकळं वातावरण होतं आणि त्यामध्ये हे घासाचं शेत होतं. त्यामध्ये आम्ही डान्स केला. खरं सांगायचं झालं तर 2 दिवस जी काही मोकळीक दिली होती आमच्या आई-वडिलांनी, अगदी माझ्या मामा-मामींवर, आजीवर विश्वास ठेवून आम्हाला 2 दिवसासाठी इथे पाठवलं होतं. त्या पूर्ण 2 दिवसांचा आम्ही पुरेपूर आनंद घेतला होता. पुढे सुद्धा खरंच खूप छान-छान फोटोज आहेत.
डायरेक्टर एकच नाते तुला ज्वानी छाया आगी मंदी फिरतीच पाणी आलं नाही कुणी वाढायला वाली भेटशील का अगं राणी माझ्या मळ्यामंदी रुचिरा मोबाईल माझ्याकडे दे. आता एवढी सगळी मस्ती घातल्यानंतर प्रचंड भूक लागणारच होती आणि या भुकेमध्येच आम्ही मटण भाकरी केलेले फोटो काढायचं विसरून गेलो. त्यानंतर मी माझ्या वडिलांच्या गावी गेले, जे अगदी 2-3 किलोमीटर अंतरावरतीच आहे, जिथे आमची सुद्धा शेती आहे आणि एक छोटंसं असं घर आहे. तिथे आम्ही संध्याकाळी गेलो. इथे थोडी झाडलोट केल्यानंतर आम्ही स्वयंपाकाला सुरुवात केली. खूप छान असा सूर्य मावळताना दिसत होता. त्यानंतर हा रात्रीचा चंद्र, सगळीकडे काळोख होता. मी माझ्या आजीला सोबत घेऊन इथे आले होते. ही माझ्या वडिलांची छोटीशी खोली, अगदी साधी होती. आम्ही पुण्याहून कधी रांजणगाव सांडसला आल्यावर आम्ही इथे मुक्कामी राहायचो, त्यासाठी छोटीशी खोली बांधली होती. त्यानंतर आम्ही इथेच चूल पेटवून स्वयंपाक केला. आम्ही सगळ्यांनी मिळून हा स्वयंपाक केला होता. ही बटाट्याची रस्सा भाजी आणि त्यासोबत आम्ही जिरा राईस केला होता. आता इथे राहिल्यानंतर दुसऱ्या दिवशीची जी सकाळ होती, अगदी उगवणारा सूर्य माझ्या मैत्रिणीसोबत मी सुद्धा पाहिला. माझ्यासाठी ही गोष्ट जुनी होती, कारण मी प्रत्येक सुट्टीमध्ये मामाच्या गावी यायचे, पण माझ्या मैत्रिणींसाठी नवीन होतं. चूल काय आम्हाला पेटवता आली नाही, माझी आजी होती म्हणून हे सगळं शक्य झालं. आजी तर मदत करतच होती, पण आम्ही सुद्धा मनापासून प्रयत्न करत होतो आणि प्रत्येक काम आम्ही आवडीने करत होतो. खूप मज्जा घेत होतो. गावातलं असं साधं जीवन आम्ही जगत होतो. 2 दिवस खरंच खूप छान गेले आमचे. इथे आपल्या पुण्यासारखं नाहीये, नळ सोडला की लगेच पाणी. इथे आम्ही घराच्या पाठीमागे एक छोटासा हौद होता, तिथे जाऊन पाणी भरायचो आणि तेच अंघोळीसाठी वापरायचो. ही सूर्याची कोवळी किरणे बघा ना, किती छान दिसत आहेत. आणि हा फोटो आम्ही काढला. त्यानंतर आम्ही मस्त असं रेडी झालो, कारण आम्हाला एका मंदिरात जायचं होतं. ते अगदी नदीच्या पलीकडे होतं. घराच्या समोरूनच बैलगाडी चालवताना एक दादा आम्हाला दिसले आणि आम्ही त्यांना थांबवलं. गावातली माणसं किती चांगली असतात ना. आमच्यासाठी ते दादा लगेच बैलगाडीतून खाली उतरले आणि त्यांनी आम्हाला बैलगाडी दिली. आम्ही या गोष्टीचा पुरेपूर आनंद घेतला. आम्ही सगळ्यांनी खूप छान छान फोटो काढले आणि माझ्या मैत्रिणींना बैलगाडीत बसल्याचा आनंद सुद्धा मिळाला. आम्ही इथे फार वेळ न घालवता आम्ही लगेच आम्हाला जे नदीच्या पलीकडे मंदिरात जायचं होतं, त्यासाठी आम्ही निघालो. ते मंदिर नदीच्या पलीकडे असून ते संगमावरचं मंदिर असं त्याला म्हणायचे. तर तिथे जाता जाता आम्ही जी काय छान झाडे झुडपे दिसतील यांचे फोटो सुद्धा काढले होते. ही आहे महादेवाची पिंड. तर पुढे हे सूर्यफूल खरंच खूप छान दिसत होतं. सगळीकडे असं लख्ख सूर्यप्रकाश आणि त्यामध्ये हे असलेले सूर्यफूल. हे शनी शिंगणापूरचं दैवत असे म्हणतात ह्याला. त्यानंतर या मंदिरात आम्हाला जायचं होतं. हे नदीच्या पलीकडे मंदिर होतं, त्यासाठी होडीतून जावं लागायचं. त्यावेळी पूल वगैरे काही नव्हता, तर आम्ही सगळ्याजणी होडीमध्ये बसलो. तर हे होडी चालवणारे काका होते, त्यांच्याशी आम्ही भरपूर गप्पा मारल्या आणि ते ज्या पद्धतीने होडी चालवत होते ते बघून आम्हाला सुद्धा होडी चालवावीशी वाटली आणि आम्ही थोडंसं त्यांना विनंती करून स्वतः होडी चालवण्याचा प्रयत्न सुद्धा केला.
इकडे बघ. बोट चालव करायचं. आम्ही करू काका आम्ही ते मारायचं. त्यांनी आधी आम्हाला होडी कशी चालवायची हे शिकवल्यानंतरच आम्हाला होडी चालवायला दिली, कारण यामुळे त्यांना सुद्धा थोडेसे कमी कष्ट मिळाले आणि आम्हाला सुद्धा होडी चालवण्याचा आनंद मिळाला. अगदी 2 राऊंड आम्ही केले गरज नसतानाही, कारण काकांना सुद्धा खरंच खूप मदत होत होती, कारण ते थकलेले होते आणि या वयात सुद्धा ते कष्ट करत होते आणि आम्हाला सुद्धा या गोष्टीचा खूप आनंद मिळत होता. हे जे वडाचं झाड आहे खूप मोठं आहे आणि इथे आम्ही थांबलोय ना, या फांदीवर बसून आम्ही फोटो काढले, परंतु फोटोमध्ये असं दिसतं की आम्ही खरंच खूप उंच चढून झाडावरती फोटो काढलेत, पण खरंच तसं नाहीये. दिसताना फोटोमध्ये ते तसं दिसतंय. ही बघा मी बसली आहे आणि असं वाटतं की खरंच मी खूप उंच अशी झाडावरती बसली आहे. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी फोटो काढले आणि या मंदिरात गेलो. हे महादेवाचं मंदिर आहे आणि इथे विठ्ठल रुक्माईची सुद्धा मूर्ती आहे. इथे सुद्धा आम्ही सगळ्यांनी या पूर्ण मंदिराचा म्हणजे या मंदिरात असणारी शांतता अनुभवली. हे बघा महादेवाची पिंड खरंच खूप सुंदर आहे. खूप थंडगार वाटत होतं या मंदिरामध्ये, शांत वाटत होतं. आमचं दर्शन सुद्धा खूप सुंदर झालं, कारण गर्दी नव्हती. आम्ही अगदी सकाळी लवकरच इथे आलो होतो. या मंदिरात जर कोणी यापूर्वी आधी आले असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. खूप सुंदर मंदिर आहे. तुम्ही कल्पना करा ना, एका मंदिरात जाताना जर तुम्हाला नदी पार करून जावं लागत असेल तर तो आनंद किती छान असेल, अविस्मरणीय असेल. त्यानंतर या मंदिराचा निसर्ग बघून आणि दर्शन घेऊन आम्ही पुन्हा नदीच्या पलीकडे निघालो, म्हणजेच माझ्या वडिलांच्या घरी. आम्ही पुन्हा स्वतः बोट चालवत पलीकडे गेलो. आणि खरंच इथे नदीचे मासे खूप छान मिळतात, म्हणूनच आम्ही आधी महादेवाचं दर्शन घ्यायचं ठरवलं आणि नंतर विचार केला नदीचे ताजे असे मासे खावेत आणि हे सगळं आम्ही स्वतः केलं आणि आवडीने केलं. कारण इथे पाटा, वरवंटा आपल्याकडे कसं पुण्यामध्ये मिक्सर असतं, पण इथे अगदी लसूण सोलण्यापासून, वाटण काढण्यापासून सगळं काही आम्ही केलं. दररोज आईच्या हातचं आयतं खायला मिळायचं, पण इथं मी स्वतः भाकरी केली, तर माझ्या मैत्रिणींनी मासे केले. असं एकत्रितपणे आम्ही स्वयंपाक केला आणि मासे खाल्ले. बरे झाले होते, खूप छानही नाही आणि खूप वाईटही नाही, पण आजीच्या मदतीने आणि माझ्या मैत्रिणींच्या सोबतीने हा बेत सुद्धा खरंच खूप छान आणि सुंदर झाला. त्यानंतर आम्ही पुन्हा आजीसोबत मामाच्या घरी गेलो. हे माझ्या वडिलांचं घर होतं आणि तिथे आम्ही 1 रात्र मुक्काम केला आणि आता आम्ही पुन्हा मामाच्या घरी गेलो आणि मामाच्या घरी 1 रात्र मुक्काम करणार होतो आणि 3ऱ्या दिवशी रिटर्न पुण्याला येणार होतो. तर इथे आम्ही पोहोचेपर्यंत संध्याकाळ झाली आणि आम्हाला मामा-मामी हे गाईच्या धारा काढताना दिसले. हे सुद्धा आम्हाला बघायला मिळालं आणि हे बघताना सुद्धा आम्हाला खरंच खूप आनंद झाला. आम्ही कधी हे पाहिलं नव्हतं. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा आम्ही रेडी होऊन पुण्याला निघायचं ठरवलं, पण त्याआधी तिथे एक साखर कारखाना होता ज्याचं नाव होतं घोडगंगा. इथे मामाच्या घरी आम्ही काही फोटोज काढले, घराच्या बाहेर काही फोटोज काढले आणि आमच्या मामाच्या गावाला बाय बाय करून आम्ही घोडगंगा साखर कारखाना बघायला गेलो, जो शिरूर तालुक्यामध्ये आहे. आणि हा कारखाना बघताना आम्ही एका टेम्पोमध्ये गेलो होतो. त्या टेम्पोवाल्याला रिक्वेस्ट करून गेलो होतो आणि इथे आम्ही आलोय शिरूरच्या घोडगंगा साखर कारखान्यामध्ये. हा कारखाना आम्ही आतमध्ये जाऊन बघितला. इथे अगदी ऊस येण्यापासून ते साखर कशी बनवतात हे सगळं काय आम्ही बघितलं आणि हे बघताना खरंच थोडीशी माहिती सुद्धा मिळाली. आणि इथे आतमध्ये साखर कारखान्यात कितीही साखर खा अलाउड आहे, परंतु हीच साखर जर तुम्ही पिशवीत भरून नेली तर ती अलाउड नाहीये. खरं गंमतच आहे ही. संपूर्ण कारखाना पाहिल्यानंतर आम्ही बाहेर आलो. इथे तुम्हाला एक बॅनर दिसेल, त्यावरती लिहिलंय घोडगंगा सहकारी साखर कारखाना. तर इथे गार्डनमध्ये आम्ही काही फोटोज काढले. त्यानंतर आम्ही थोडंसं जेवलो आणि या जेवणानंतर आम्ही केडगाव स्टेशनला जाणार होतो, थेट पुण्याला रेल्वेने.
आणि त्यावेळी माझ्या मामाचं जे घर होतं ते सप्राचं घर असं म्हणायचे, पण आज माझ्या मामाचा खरंच खूप मोठा बंगला आहे. त्या बंगल्याचे फोटो आत्ता माझ्याकडे नाही आहेत, पण जर तुम्हाला बघायचे असतील तर मी नक्की पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवील. हे केडगाव स्टेशन आहे आणि इथे पुण्याची रेल्वे आल्यानंतर प्रचंड गर्दी होती आणि आम्हाला बसायला जागा नव्हती, त्यामुळे आम्ही पूर्ण पुणे येईपर्यंत उभेच होतो. तुम्हाला हा माझा व्लॉग कसा वाटला प्लीज मला कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला प्लीज प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू.